हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान येथे बांधण्यात येणाऱ्या ब्लू गार्डनच्या बांधकाम संदर्भात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्मार्ट सिटी सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली आहे। यावेळी महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी आणि संबंधित एजन्सीचे अधिकारी यांची उपस्थिती होती। यावेळी संबंधित एजन्सीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत त्यांच्या आगामी कामाबाबत माहिती दिली आहे, तर सदर उद्यान 3 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्वामी विवेकानंद उद्यान टीव्ही सेंटर येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून दीप उद्यान करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये प्रेझेंटेशन देण्यात आलं। दीप उद्यान म्हणजे संध्याकाळी विद्युत रोशनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खेळण्याच्या वस्तू असतील किंवा अतिशय चांगल्या तऱ्हेने बटरफ्लाय, फ्लावर्स, वेगवेगळे ॲनिमल्स आणि पियानो, संगीत, वेगवेगळे आयटम्स, असे 400 पेक्षा जास्त आयटम्स एकत्र आणून संध्याकाळी टुरिझम वाढावं म्हणून हा दीप उद्यान आपण सुरू करण्यासाठी केंद्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि बेसिल कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आले होते। त्यांनी महानगरपालिकेला प्रेझेंटेशन दिलं। महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी जागा रिझर्व आहे आणि त्या जागेवरती पाहणी करून साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये हा दीप उद्यान व्हावा म्हणून काम चालू होणार आहे आणि यामुळे रात्रीच्या वेळेस नक्कीच या शहरामध्ये जो टुरिस्ट येतो त्याला पाहण्यासाठी एक चांगली जागा असणार आहे। हा प्रकल्प पूर्णपणे महानगरपालिकेतर्फे राबवला जाणार आहे। महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मदत मिळणार आहे आणि महानगरपालिकेची मालकी राहील। फक्त इलेक्ट्रिकल मेंटेनन्स जे आहे म्हणजे महानगरपालिकेला मदत म्हणून हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। त्याचबरोबर हा प्रोजेक्ट सेल्फ सस्टेन व्हावा म्हणून 70 किलोवॅट जी इलेक्ट्रिसिटी लागते ती इलेक्ट्रिसिटी सुद्धा तिथं सोलारच्या माध्यमातून बनवण्याचा ठरवलेलं आहे। 1 वर्षापूर्वी घोषणा केली होती, पण त्यावेळेस आम्ही ग्लो गार्डन या नावाने टेंडर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढलं होतं। ग्लो गार्डनचं टेंडर आल्यानंतर जे पेपरला जाहिरात आली आणि काही लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं। नंतर आम्ही नमो शायनिंग गार्डन या नावाने नाव द्यावं का याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर काही लोकांनी ऑब्जेक्शन केलं। म्हणून आता दीप उद्यान या नावाने आपण दीप उद्यान संभाजीनगर या नावाने आपण आता हे टेंडर काढलं। वर्क ऑर्डर झालेली आहे, कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व लोक आलेले आहेत। सर, वृक्षतोड होणार का याच्यामध्ये एकही वृक्ष तोडू नये। जो वृक्ष आहे त्याला उलट लाईट करून त्याचं संरक्षण करून संगोपन केलं पाहिजे। त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट देऊन आकर्षक असं लाइटिंग करावी असं आम्ही सूचना दिली। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।